इतिहास घडतो रणांगणावर धुमती सारे, इतिहास घडतो रणांगणावर धुमती सारे, पण स्वराज्य घडले जिजाऊंच्या ओटीत खरे, ओटीत खरे. माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या तमाम मायबंधू भगिनींनो आणि माझ्या बालदोस्तांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर जिजाऊ नसत्या तर शिवराय घडले असते का? हा प्रश्न इतिहासाचा नाही तर हा प्रश्न संस्काराचा आहे. म्हणूनच आजच्या दिनी मी तुमच्या समोर विषय मांडू इच्छिते, शिवरायांचे बालपण आणि जिजाऊ मातेचे संस्कार. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तोफाचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला आणि या दिवशी शेकाची हिरा चमकला. भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, शिवनेरीवर प्रगटला. बाळराजे जन्माला आले. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही मासाहेब जिजाऊने त्यांना उत्तम संस्कार देऊन घडविले. पण मित्रांनो, शिवराय नक्की घडले कसे? तलवार त्यांच्या हातात आली खरी, पण ती तलवार घडवणारे संस्कार होते कुणाचे? तर या सर्वाला उत्तर एकच, राजमाता जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजे नव्हते, तर ते न्यायाचा, माणुसकीचा आणि स्वाभिमानाचा जिवंत आदर्श. पण प्रश्न असा आहे की हा आदर्श एका दिवसात तयार झाला का? एका युद्धात घडला का? तर नाही. तो घडला आईच्या खुशीत, तो घडला संस्काराच्या सावलीत आणि तो घडला जिजाऊ मातेच्या विचारात. घडवाया शिवराया माऊली उभी होती, स्वराज्याची विजयमणी त्यांच्या रोवली होती. आईच्या संस्काराने राजा घडला असा, आईच्या संस्काराने राजा घडला असा, जिजाऊ नावाचा मनात कोरला ठसा, कोरला ठसा. बालवयात शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, तरीही स्वराज्य निर्मितीच्या कार्यापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. इतिहासाची पाने हळूहळू उलगडायला लागली. लहानपणी मुलं लपाछुपी, पकडापकडी, लपंडाव असे खेळ खेळतात. पण शिवरायांचे खेळच निराळे. राज्य कसं चालवायचं, न्याय कसा द्यायचा, जनतेचं रक्षण कसं करायचं, हेच त्यांचे खेळ. त्यांच्या नजरेत स्वराज्याचं तेज असायचं. छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता केवळ आई नव्हत्या, तर त्या गुरु, मार्गदर्शक आणि प्रेरणा स्रोत होत्या. त्या शिवबांना रामायण, महाभारत, संतांची शिकवण या कथा सांगायच्या आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या कथा आणि त्यातील मूल्य त्या जगायला शिकवत होत्या. जिजामातेच्या कथांमधून शिवरायांना समजलं रामाचं धैर्य, भीमाचं बळ, कृष्णाची बुद्धिचातुर्य आणि समताची दया. हे सगळे एकत्र आलं की बनतो छत्रपती. बालवयातच त्यांच्यात नेतृत्व, निर्णय क्षमता आणि धैर्य स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या नजरेत स्वराज्याचं राजाच तेज असायचं आणि स्वराज्य मिळवून देण्याची आग होती. जिजामातेने शिवरायांना ठामपणे सांगितले की शिवबा, स्त्रीचा सन्मान म्हणजे धर्म. म्हणून शिवरायांनी परत स्त्रीकडे कधीही वाकड्या नजरेने पाहिले नाही. युद्धातही स्त्रियांचा सन्मान राखला. म्हणूनच शिवरायांच्या राज्यात बलात्काराला शिक्षा होत होती, स्त्रियांना मान मिळत होता आणि धर्मांधतेला थारा नव्हता. जिजामातेने शिवरायांच्या मनात एक स्वप्न रोवलं, स्वतःचं राज्य, जनतेसाठीचं राज्य आणि न्यायाचं राज्य. जिजामातेने शिवरायांना अत्यंत महत्त्वाचा धडा दिला, तो म्हणजे धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तर धर्म म्हणजे न्याय, करुणा आणि माणुसकी. म्हणूनच शिवराय सर्व धर्मांचा सन्मान करत, मंदिरासोबत मशिदींनाही संरक्षण देत. शेवटी शिवबा राजे झाले, रण जिंकली, गड जिंकले, राज्याभिषेक झाला. पण हे सर्व जिंकलं ते केवळ प्रदेश नव्हतं, तर ती माणसाची मने होती. अफजल खानाच्या भेटीत सावधपणा, असुरते संयम आणि राज्यकारभारात न्याय, हे सगळं आलं कुठून? तर आईच्या संस्कारातून. आज प्रश्न असा आहे की आज शिवराय का घडत नाही? तर याला उत्तर एकच, कारण आपण मुलांना मोबाईल देतो, मूल्य नाही, स्पर्धा देतो पण संस्कार नाही, स्वातंत्र्य देतो पण दिशा नाही. आज जर आपल्याला शिवराय हवे असतील तर आधी जिजाऊ घडवायला लागतील. कारण इतिहास तलवारीने जिंकला जातो, पण भविष्य फक्त आणि फक्त संस्कारांनी जिंकले जाते.